विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडलेली आहे। आपण परदेशामध्ये असल्याची संधी साधून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा शैक्षणिक संस्थेचं संचालक पद बळकावल्याचा आरोप राधाकृष्ण यांचे थोरले बंधू अशोक विखे पाटील यांनी केलेला आहे। ते काल पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते। याचवेळी अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखे आणि भाजपचे असलेले संबंध, शेतकरी आत्महत्या होत असताना विखेंचं याचवेळी अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपशी असलेले संबंध, शेतकरी आत्महत्या होत असताना विखेंचं सत्ताधाऱ्यांशी असलेलं साटलोटं याबद्दलही गंभीर आरोप केलेत। त्यामुळे आता विखेंच्या घरातलं महाभारत महाराष्ट्रात गाजण्याची चिन्ह आहेत। तर अशोक विखे पाटील यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याशी बातचीत करताना नेमके काय आणि कशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत आपण पाहूयात। मला माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील केवळ बाळासाहेब विखे पाटलांमुळे विरोधी पक्षनेते झालेत, कारण त्यांच्यामुळे कधीतरी इतिहासात जर गेलं तर 2001 साली माधवपूर मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेत फार मोठा गैरव्यवहार झाला होता, ज्याचे त्यावेळेस सर्वस्वी अमित शहा होते। अमित शहा ह्या बँकेचे प्रश्न निर्माण झाल्यावर अमित शहा यशवंत सिन्हांकडे गेले। यशवंत सिन्हा त्यावेळेस वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि बाळासाहेब विखे राज्यमंत्री होते। यशवंत सिन्हांनी मग बाळासाहेब विखेंना बोलवलं आणि विचारलं की हे कोऑपरेटिव्ह मला काही समजत नाही, तुम्ही काय सल्ला देता। मग बाळासाहेब विखेंनी त्यावेळेस सरकारने त्याच्यात माधवपूर बँकेत शेअर होल्डिंग वाढवावी असा सल्ला दिला आणि हे बाळासाहेब विखेंनी मला सांगितलं, 6 महिन्यापूर्वीच मला सांगितलं आणि त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे आज विरोधी पक्षनेते झाले। ते काही त्यांच्या कर्तृत्वात झालेले नाहीत। बाळासाहेब विखेंच्या कर्तृत्वामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते झालेत असं तुम्ही म्हणताय, परंतु तुमच्या बोलण्याचा जो काही रोख आहे तो असा आहे की भाजपमुळेच झालेले आहेत किंवा भाजपमध्ये असलेल्या संबंधांमुळेच झालेले आहेत। त्यांचे भाजपचे संबंध नव्हतेच। बाळासाहेब विखेंनी यशवंत सिन्हांनी त्यांना बोलवलं आणि त्यांनी जी मदत केली त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणता येईल। माझे आजोबा पद्मश्री विखे पाटील आणि माझे वडील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी पूर्ण जीवन गरिबांसाठी आणि ग्रामीण जनतेसाठी वेचलेलं आहे आणि त्यांच्या आचार विचारावर आम्ही आज उभे आहोत। आम्ही जे काही घडलेलो आहोत ते त्यांच्या आचार विचारावर। त्यांचा आचार एकच आहे की गरिबाला अंतर देऊ नका आणि इथे तो अंतर पडलेलं दिसतंय, कारण मागच्या 2.5 वर्षात विरोधी पक्ष नेत्यांनी मला वाटत नाही फार 3000 आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या, कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत। राधाकृष्ण विखे पाटलांनी आज एक घोषणा केली, आरोप केला की दुसऱ्या दिवशी फडणवीस राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकून तसं उत्तर देतात। त्यामुळे हे 2 वर्षापासून तसंच चालू आहे। त्यामुळे कोणतेच प्रश्न आपले सुटलेले नाहीत ग्रामीण जनतेचे। म्हणजे काय होत नाही, विरोधी पक्षनेते म्हणून जेवढं काम करायला होतं तेवढं। बाळासाहेब विखे शेवटी फार दुःखी झाले होते की याला विरोधी पक्ष नेता करून जनतेला काहीच मिळालेलं नाही आणि जनतेची कोणतेच कामं होत नाहीत, म्हणून त्यांना नेहमी दुःख व्हायचं।